टपूचे पप्पा बघा ना, पौर्णिमेचा चंद्र किती रोमॅन्टिक वाटतोय. असं वाटतंय जणू आकाशात चांदीचा सिक्का लटकतो आहे. काय टपूचे पप्पा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पैसेच दिसतात. चला प्रेमाने बघा ना. आणि जेव्हा चंद्र येतो ना, तेव्हा त्यात प्रेमाची भरती येते. आणि जेव्हाची प्रेमाची भरती येते तेव्हा मनात फुलं उगवतात. आणि जेव्हा मनात फुलं उगवतात तेव्हा आयुष्यात वसंत येतं. पण दया, रोज रात्री मला झोप येते आणि आता सुद्धा येत आहे, म्हणून मी झोपायला जातो आहे. टपूचे पप्पा थांबा ना थोडा वेळ. दया, उद्या दुकानात खूप काम आहे. धनराज शेठ सोबत मीटिंग आहे. अरे नटू काका आणि बागा भाऊ आहेत ना, सांभाळून घेतील. अरे ते काय सांभाळतील. आणि त्यात बाघा, त्याचं तर कामात लक्षच नाही आहे जरा सुद्धा. थोडा वेळ मिळाला नाही की लगेच बावरीला भेटायला निघून जातो. टपूचे पप्पा, तुम्ही त्यांच्या प्रेमाला समजा. अहो आजच्या काळात शुद्ध पाणी मिळत नाही, त्यात असे शुद्ध प्रेम करणारे प्रेमी कुठे बघायला मिळतात. काय करायचं आहे अशा प्रेमींना बघून? अरे टपूचे पप्पा, तुम्ही प्रेमींना बघू नका, तुम्ही त्यांच्या प्रेमाची शुद्धता बघा. या शुभ प्रेमाच्या नादात तो बाघा आपली सुदबुद हरवून बसला आहे. त्याला कोण समजवणार की बाबा, प्रेमाने पोट नाही भरत. जेव्हा खरं प्रेम होतं ना, तेव्हा भूक नाही लागत. पण मला भूक लागते. त्याचा हा शुद्ध प्रेम एक दिवस मला उपाशी मारेल. जेव्हा बघू तेव्हा बावरीला भेटायला जातो. उद्या त्याने सुट्टी मागितली ना तर मी देणारच नाही आहे. नाही नाही टपूचे बाप्पा, असं नका करू. माझी आई नेहमी म्हणते की जो प्रेमाला थांबवतो देव त्याला कानाखाली वाजवतो. माझी तर फक्त हीच प्रार्थना आहे की त्यांचं लवकरात लवकर लग्न व्हावं. अरे हो बाबा, माझी पण हीच इच्छा आहे की लवकरात लवकर त्यांचं लग्न व्हावं. मग त्यांना जितकं प्रेमला प्रेमली खेळायचे आहे ते घरीच खेळतील. बरं टपूचे पप्पा, जरा चंद्राकडे बघा ना. तो काय बोलतोय? बोलतो आहे, शांतपणे झोपा आणि झोपू द्या. उद्या बावरीजींची आई बाबा येणार आहेत. बावरीजींच्या लग्नाची वार्ता करायला. आमचं लग्न ठरणार आणि मी बँड बाजा घेऊन बावरीजींच्या घरी बरात घेऊन जाणार. तू अजून जागतोयस? रात्रीचे 12:30 वाजलेत. झोप आता. सॉरी नट्टू काका, ते काय ना की मला झोपच येत नाहीये. उद्या सकाळी, अरे आता तर दिवस देखील बदलला. आज सकाळी बावरीजींचे आई बाबा येणार आहेत ना, तर मला माझ्या आणि बावरीजींच्या लग्नाचे विचार येत आहेत. बागा बाळा, ही गोष्ट तू मला 500 वेळा सांगितली आहेस की बावरीचे आई बाबा येणार आहेत. आता झोप आणि प्लीज लेट मी डोज ऑफ. गुड नाईट नट्टू काका. पाच वाजले. बावरीजी उठले असणार. त्यांना आता फोन करून विचारतो की त्यांच्या आई बाबांची ट्रेन वेळेवर आली की नाही ते. बागेश्वरजी, हॅलो बागेश्वरजी, तुम्ही इतक्या सकाळी उठलात? अरे बावरीजी, मी रात्रभर झोपलोच नाहीये. आज माझे सासू सासरे येणार आहे. आपल्या लग्नासाठी ते हो म्हणतील. याच विचारात मला रात्रभर झोप देखील नाही लागली. बागेश्वरजी, मी सुद्धा रात्रभर याच विचारात होते आणि त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढते. अरे वा, मी आता तिथे असतो ना तर तुमची मी देखील रांगोळी काढण्यात मदत केली असती. काही हरकत नाही, लग्नानंतर तुम्हीच रांगोळी काढा. अच्छा बावरीजी, मी हेच जाणून घ्यायला फोन केला आहे
की आईबाबांची ट्रेन वेळेवर तर आहे ना? सगळं ठीक तर आहे ना? हो हो सगळं काही ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही झोपा. मी आई बाबांशी बोलून नंतर तुम्हाला फोन करते. हं? ठीक आहे, पण तुम्ही मात्र फोन नक्की करा. हा, गुड नाईट. अरे गुड नाईट नाही, गुड मॉर्निंग. तुम्ही चुकीचं बोललात. हो बावरीजी, सकाळ झाली. आता झोपून काय फायदा? दुकानावर जायला सुद्धा तयार व्हायचंय मला. होय, पण बागेश्वरजी आज दुकानातून सुट्टी घ्या. आई बाबा तुम्हाला केव्हा पण भेटायला बोलावू शकतात. हो हो बावरीजी, तुम्ही जरा सुद्धा काळजी नका करू. काही झालं तरी मी आज दुकानातून सुट्टी घेऊनच राहणार. शेठजींनी आज दुकानातून सुट्टी दिली तर बरं, नाहीतर खूप गोंधळ होईल. बावरीजींना मी मेसेज करून सांगतो, म्हणजे त्यांची काळजीही कमी होईल. अरे थांब ना. अरे बापरे बाप, हे मी काय करून टाकलं. बापरे बाप, बावरीजींना पाठवायचा मेसेज मी चुकून शेठजींना पाठवला. काय मेसेज पाठवला आहे बाघानी? अरे बापरे, आता काय करू मी? शेठजींजवळ माफी मागावी लागणार मला. हो. हो बोल. सॉरी शेठजी, ते बावरीजींना पाठवायचा मेसेज मी चुकून तुम्हाला पाठवला. चुकून पाठवला की मुद्दाम पाठवला? मुद्दाम बावरीजींना पाठवायचा मेसेज मी तुम्हाला का पाठवू बरं? कारण तुला आज सुट्टी पाहिजे, हा मेसेज मला मिळणार. इतक्या सकाळी सकाळी किती डोकं चालतंय शेठजींचं. सकाळी सकाळी किती डोकं लावतो तू? नाही शेठजी, ती चुकून चूक झाली. चला, आता भाषा सुद्धा तू बावरीची बोलायला लागलास. काही मिस्टेक मुळे नाही पाठवलाय, मुद्दाम पाठवलायस मेसेज. आणि काही सुट्टी वगैरे नाही मिळणार. चुपचाप सरळ वेळेत दुकानावर यायचं. ठीक आहे शेठजी. अरे बापरे, ही काय गडबड झाली आहे माझ्याने सकाळी सकाळी. आता बावरीजींचे आई बाबा जेव्हा येतील तर मी काय करणार? अरे बापरे. या या भाऊजी या, आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. अरे तुम्ही स्वागत नाही केला तरी पण आम्ही येणारच. हा काय आमचा. आई बाबा बघा, मी तुमच्यासाठी किती छान रांगोळी काढली आहे. अरे वा, ही तर खूप चांगली आहे. थँक्यू. चला मग कसा होता प्रवास? त्रास तर नाही झाला ना? जरा सुद्धा नाही. राज आम्ही दुसऱ्यांना देतो, स्वतः नाही घेत. या या या, आरामात बसा. आणि सांगा, बस पोटा पाण्याचं कसं काय? बस देवाची कृपा आहे. हो, हे बरोबर बोलताय. आणि बावरी बाळा, तू कशी आहेस? सगळं मजेत ना? सगळं मजेत आहे. आई बाबा, तुम्ही अचानक मुंबईला यायचा निर्णय घेतला? काही अर्जंट काम आहे का इथे? अगं बावरी बाळा, आम्ही इथे खास तुझ्यासाठी आलो आहोत. तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. होय बाळा, खूप महत्वाचं बोलायचंय. काय महत्वाचं असणार आहे? देव करू आजचा दिवस शुभ जाऊ दे. हे देवा, धनराज सिंघानी आजी आज मीटिंग साठी येणार आहे, म्हणून आजचा दिवस चांगला जाईल आणि काही गडबड न व्हावी असं करा. नटू काकाणी बाघाला सांगतो की साफसफाई करून दुकान एकदम चकाचक ठेवा. हे माताजी, आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. आजच्या दिवशी बावरीजींचे आई बाबा येणार आहेत. जर का त्यांनी मला भेटायला बोलवलं तर मला जावं लागणार ना. प्लीज असं काहीतरी करा की शेठजी मला सुट्टी देण्यासाठी तयार होतील. डोंट वरी बागा बॉय, मी आहे ना तुझ्या सोबत बाळा. हा, शेठजींना मी समजावतो.
नट्टू काका, शेटजींचा फोन आहे. काय करायचं? अगोदर पूजा करून घेऊया, मग शेटजींना फोन करूया. माताजी सगळं नीट करतील, डोंट वरी. हो